बारामती तालुक्यामध्ये ज्या ज्या संस्था काम करतात त्या संस्थांचे काही राजकीय पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काही मान्यवर काम करतात, ते उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व संस्थांचे माझे सहकारी, माझ्या वेगवेगळ्या दूध उत्पादक सोसायट्या त्याचे उपस्थित असणारे प्रतिनिधी, त्याचबरोबर बारामती तालुका दूध संघाच्या एकंदरीत वाटचालीच्या करता आमची खाद्याची विक्री करणारे काही सहकारी आहेत, सप्लायर आहेत, असे वेगवेगळ्या दूध संघाशी संबंधित असणारे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपले व्यवस्थापकीय संचालक, तसंच त्या बाबतीमध्ये अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचं या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं स्वागत करतो. गेल्या वेळेस मला काही कारणानिमित्त कुठल्याही वार्षिक सभेला उपस्थित राहता आलं नाही, पण मी काल आज मुद्दामून जरा 2 दिवस काढलेले होते, कारण बहुतेक माळेगाव कारखाना, आजकाल तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पण वार्षिक सभा आहे, तिथंही मला बोलवलं होतं, पण आज आपल्या 5 महत्वाच्या संस्थांची वार्षिक सभा आयोजित केलेली आहे. त्याच्यात मलाही कळतं की काही माझ्या सहकाऱ्यांचं काही सूचना असतील, काही तक्रारी असतील, काही त्यांचं विचार असतील, तर ते मला निवेदनाच्या स्वरूपामध्ये, इतर स्वरूपामध्ये ऐकायला मिळतात आणि संघाचं कामकाज, त्या संस्थेचं कामकाज कसं चाललं तेही जवळनं पाहता येतं. खरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या नवरात्रोत्सव चालू आहे, 2 तारखेला दसरा आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे. मी नवरात्रोत्सवाच्या, दसऱ्याच्या, तसंच येणाऱ्या दिवाळीच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष, दिवाळी, दसरा, नवरात्रोत्सव आपल्याला अतिशय आनंदाचा, सुखाचा, भरभराटीचा जावं. पण त्याचबरोबर ही पण आठवण करतो, मी थोडंसं माझ्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या सहकार्यांना सांगितलं की सत्कार नको माझा, कारण आजही महाराष्ट्राबंद सारखे फोन येत आहेत. आम्ही जिल्हाधिकारी आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहोत. आजही परिस्थिती पूरग्रस्त असणाऱ्या ठिकाणची फार बिकट आहे. लोकांची घरदारं उद्ध्वस्त झालेली आहेत, शेती उद्ध्वस्त झालेली आहेत, पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, काही ठिकाणी मनुष्याची पण हानी झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे. अशी सगळी परिस्थिती असताना अनेक लोक ह्या सगळ्या अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता आम्ही केंद्राला, देशाच्या पंतप्रधानांना स्वतः मुख्यमंत्री जाऊन भेटले. 2 दिवसापूर्वी अमित शाह साहेब मुंबईत आलेले होते, त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्यांना विनंती केली की केंद्राची पण चांगली मदत मिळाली तर आणखीन आपल्याला ह्याच्यातून लवकरात लवकर माझ्या बळीराजाला, शेतकऱ्याला उभं करता येईल. मित्रांनो, ते सगळं चालू असताना परवा दिवशी संध्याकाळपासून मी बारामतीमध्ये आहे. त्याच दिवशी मी दूध संघ आणि खरेदी विक्री संघाची, दूध संघ पुणे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उपस्थित होतो. नंतर मी सोमेश्वरच्या परिसरामध्ये काही कार्यक्रम घेतलेले होते. सातत्याने तुमच्या माझ्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सगळीकडे, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, जिरायत भाग असेल, नदीकाठचा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये त्या बाबतीमध्ये विकास झाला पाहिजे. लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजे, रस्ते झाले पाहिजे. आज पण खूप जणांनी, काही म्हणजे जळगावचे सहकारी आलेले होते अनुकंपा तत्वावर, काही माझ्या बहिणी आलेल्या होत्या, काही आमच्या महिला आलेल्या होत्या आणि ते सांगत होते, निवेदन देत होते. कोण इथले पण, दादा पानांचा रस्ता अडवलाय, दादा हे झालंय, दादा ते झालंय. अर्थात मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीनं अडचण आल्यानंतर माझ्याकडे तक्रार करणं साहजिकच आहे. आणि मी आणि माझ्या
अधिकारी जे मी नेमलेले इकडचं काम करायला, त्यांनी पण त्या तक्रारीचं निरसन करण्याच्या करता मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल याही बद्दलचा प्रयत्न हा माझ्याकडनं निश्चितपणे होईल. शरदरावांनी पण काही वृद्धाश्रम नाही, ज्येष्ठ नागरिकांचं सभागृह काय केलं, त्याच्यात काहीतरी जागा, हा त्याला पैसे कमी पडले, हा त्याला पैसे कमी पडले, त्या एका चिठ्ठीवर 5 लाख द्या, एकावर 10 लाख द्या, नक्की किती लागते? बस ठीक आहे. ते काय यादव जे काही लागेल त्या पद्धतीनं 10 लाख रुपये देऊन टाका, शौचालय सगळं नीटनेटकं करून घ्या आणि त्या प्रकारे एक तर माझ्या आमदार निधीतनं द्या किंवा जिल्हा परिषदेच्या सीओला माझा निरोप द्या आणि त्याच्यातही नाही जमलं तर मग DPC बंद द्या. तिने कुठलंही दिलं तरी चालेल, पण ते काम शरदरावांचं झालं पाहिजे अशा सूचना मी देतो. आज अजयश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मुरुमची राजवर्धन शिंदे संस्थापक आहेत. त्यांनी आत्ताच 21,000 रुपयाची मदत ही ह्या कामाच्या करता केली. त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. तसंच माझ्या माहितीप्रमाणे अजून कुठे एक चेक दिला होता ते जरा त्यांचं आभाराचं पत्र रिसीट आणि आभाराचं पत्र ते त्या बाबतीमध्ये द्या. मित्रांनो, मी महाराष्ट्रात फिरतो तुमच्यामुळं. जिथं जिथं मला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागाला मदत करता येईल त्यावेळेस आपल्या बारामती तालुक्याला पण कुठं कमी पडता कामा नये अशा प्रकारचा माझा प्रयत्न असतो. मी करानिरा उपसा सिंचन योजनेच्या करता पण कालच मूर्ती मोडव्याला बोललेलो आहे. त्याच्यावर त्याचा खुलासा करत नाही, पण तेही काम मी यंत्रणा कामाला लावलेली येणाऱ्या बजेटमध्ये, येणाऱ्या म्हणजे नवीन अर्थसंकल्पात त्याला निधी देणाऱ्या बंद पाईपलाईनच्याही बद्दल टेक्निकल सँक्शन आणि बाकीच्या कुठल्याही क्षणी टेंडर निघेल आणि ते पण काम सुरू होईल. माझ्या जाणं शिरसाईच्या निमित्तानं काही बाबतीमध्ये परवा तडडोलीचा तलाव भरण्याच्या करता नाझऱ्याचा जो कॅनॉल आहे त्याचं पण जरा स्वच्छ करा, म्हणजे पाणी जास्त येईल आणि लवकर भरेल. यंदा तर भरलेलाच आहे, पण पुढच्या वेळेसच्या करता वापसा आल्यानंतर पावसाळा बंद झाल्यानंतर तेही करू. त्याचबरोबर काल माळेगावची पण सभा झाली, आज मगाशी खरेदी विक्री संघ आणि बारामती बँक आणि सहयोगची पण सभा झाली, वार्षिक सभा झाली आणि आपली झाल्यानंतर मी पुढं मार्केट कमिटीला पण जाणार आहे. हे सगळं करत असताना मगाशी सांगण्यात आलं की आपल्याला पशुखाद्याचा कारखाना करण्याच्या करता काही कोटी रुपये मी तुम्हाला देतो, पण नंतर मी चेअरमन, व्हाईस चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक या लोकांशी बोललो आणि आपल्याकडे काय झालंय, अलीकडच्या काळामध्ये बहुतेक जण दूध ज्यावेळेस घेत आहेत त्यांना कंपल्सरी त्यांचं खाद्य घ्यायला भाग पाडतात. म्हणजे गोविंद असेल, नेचर असेल, सोनई असेल किंवा इतर कुणी संस्था असतील, इव्हन मला वाटतं डायनॅमिक्सनं पण सुरू केलं. त्याच्यामुळं आपल्याला आता तिथं मर्यादा आली. मी चेअरमनला सांगितलं आणि त्या सगळ्या टीमला सांगितलं, तुम्हाला किती कोटीचा प्लांट पाहिजे ते तुम्ही ठरवा, तशा पद्धतीनं आपण तिथं प्लांट नवा उभा करू आणि मग वरच्या पैशाच्या संदर्भामध्ये काय करायचं याच्याबद्दल आपली चर्चा झालेली आहे. बरोबर ना? की एकंदरीत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी नंदनचं प्रॉडक्ट जे आहे, मी आता इथं जेवत होतो, मी थोडंसं श्रीखंडाची टेस्ट घेतली, चांगलं आहे. इथला पेढाही चांगला आहे म्हणून मला अनेकांनी सांगितलं. इथला पेढा करायच्या आधी का काय कुंदा का काय म्हणतात, कलाकंद, त्याला खरं नाव काय, खवा. बेळगावला ते जास्त मिळतं, बेळगावचा खवा प्रसिद्ध आहे आणि त्या प्रकारे त्याची पण टेस्ट बऱ्याच जणांना आवडलेली आहे.
क्वालिटी चांगली असली पाहिजे. मी आता इथं रवींद्र माळेगाव येथील जे काही आमच्या दूध संघाची जागा आहे त्याच्यातली काही जागा शेती औषधाच्यासाठी एक कोपरा मी ते बघीन, तुम्ही ते बघा सगळे. माळेगावची तुमच्या मालकीची आता संचय झालेली बस आणि ती जागा तुम्ही त्यांना द्या. आणि रवींद्र तू पण आपल्या खरेदी विक्री संघाचं पेट्रोल पंप आहे, जिथं जिथं तुमचे पेट्रोल पंप आहेत तिथली जागा नंदन पशुखाद्याचं एक नंदन पशुखाद्य नाही, नंदनचं जे प्रोडक्ट आहे पार्लर त्याला आपण म्हणतो, हे इथं ते प्रोडक्ट आहे ते विक्रीच्या करता फार जागा लागत नाही. मी बघितलं वेगवेगळ्या ठिकाणी, तशी तुम्ही जागा द्या. शेवटी दोन्ही संस्था आपल्या आहेत, एकमेकाला मदत करा. ज्यांची विक्री वाढली 2 पैसे दूध संघाला मिळतील, तुम्हाला तिथं जागा यांनी दिली तर तुम्हाला त्याच्यातनं पैसे मिळतील. आणि स्वतःच्या कामकाजाकरताच त्या जागांचा उपयोग करा. उगीच मिळते म्हणून फापट पसारा वाढू नका, गरजेपुरती घ्या. आणि तुम्ही पण गरजेपुरती द्या, रितसर ठराव वगैरे सगळं करू. आणि तुम्ही पण त्यांना पेट्रोल पंपाच्या ठिकाणी जागा द्या. अशा पद्धतीनं आपण करूया. आपला बारामती तालुका दूध संघ मी नेहमीच म्हणतो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला, व्ही.डी. अण्णांनी त्यावेळेस पुढाकार घेतला, सतीश मामा खोमणे असतील, बाळासाहेब आमचे तावरे असतील आणि इतर अनेक चेअरमन झाले. परंतु ह्या दोघा तिघांचा काळ जास्त वय होता. व्ही.डी. अण्णा तर आम्ही राजकीय जीवनात आलो तेव्हा अनेक वर्ष चेअरमन होते, नंतर बाळासाहेब चेअरमन झाले, मला वाटतं मामा व्हाईस चेअरमन होते. असा तो काळ खूप काळ आपण पाहिलेला आहे. आणि अनेक वर्षापासून माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या हिताचा विचार करून आपण काम करता. आपल्या कामाचा कष्टाचा योग्य दाब शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या करता खरं तर हे एवढं मोठं रोपटं आपण लावलेलं आहे, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. बारामती प्रचंड वेगाने वाढलेली आहे. बारामतीमध्ये देखील तुमची जी जागा आहे, काल आपली चर्चा झाल्याप्रमाणे तिथं पण तुमचं एक पार्लर काढा. माझ्या सहयोगच्या समोर तुमची जागा आहे, तिथं ह्यांनाही त्यांचं एक दुकान बाजार तिथं आहे नाही, ह्यांना बाजार काढायला सांगितलेलं आहे, ते त्याच्या बघतील काय करायचं ते. अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वाढवाव्या लागतील. आपल्याला दर्जा नंदन पशुखाद्याचा चांगला ठेवावा लागेल. आपल्याला जास्तीत जास्त किरकोळ विक्री ही कशी करता येईल आणि जास्तीत जास्त बाय प्रोडक्ट कसे करता येतील. कारण बाय प्रोडक्ट झाल्यानंतर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देणं हे सोयीचं होणार आहे. आणि ह्या निमित्तानं मी फार मोठी रक्कम आपण आता त्याच्यातले किती कोटी आपल्याला लागतील खाद्याला? 25 कोटी आणि 20 कोटीचं आपण काय करायचं ठरवलं? पावडर प्लांट. आम्ही ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस एक पावडर प्लांट पण आपला असावा. आपल्याकडे ऑलरेडी जागा आहे आणि त्याच्यावर तोही विचार आपण करतोय. ते पैसे सगळे मी कुठून उपलब्ध करून देणार, द्यायचं ते अंकुशराव देतो, तुम्ही काय काळजी करू नका. पण ह्या पद्धतीनंच आपल्याला जावं लागेल. उद्याच्याला 2 प्लांट मी बाहेरून पैसे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज न लादता एक अनुदान म्हणून म्हणा किंवा आणखीन काही म्हणा त्या प्रकारे दिलं तर त्याच्यातनं नफा मात्र संघाला वाढवावा लागेल. माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मी का सांगतोय, मी परवा पुणे जिल्हा दूध संघाच्या मिटिंगला गेलेलो होतो तेव्हा रमेश भुजबळ म्हणून माझी तिथले डायरेक्टर आहेत, ते जुन्नरचे, त्यांची दूध डेअरी आहे. त्यांनी ती दूध डेअरी इतकी चांगली चालवली की तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यांनी नेहमीचा दर शेतकऱ्यांना देऊन दूध उत्पादक वर्षभराच्या करता जेवढं दूध त्या वर्षभरात त्या शेतकऱ्याचं आलंय त्याला अधिकचे 3.5 रुपये बोनस दिला किंवा इन्सेंटिव्ह दिला. 3.5 रुपये. मी 10 विचारलं तर त्यांनी काय केलं, त्यांच्या नफ्यातनं तिथं छोटं कार्यालय बांधलं, त्याचं भाडं त्यांनी काही
भांडार काढलेलं आहे, त्याच्यात ते विक्री करतात, त्याच्यातनं पैसे कमवतात. आणि त्याचं त्यांनी वाढवलंय. अरे एक दूध सोसायटी जर अशा पद्धतीने काम करू शकते तर मला बऱ्याचदा अनुभव आहे. मी सगळ्या दूध उत्पादक सोसायट्यांना नावं ठेवत नाही, पण काही काही आम्ही जे रिबीट देतो, तुम्ही बोनस म्हणता का रिबीट म्हणता, दुधाचा दर जो ॲडिशनलचा देतो त्यामध्ये बरेच जण दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुरेश पैसेच देत नाही. ही माझ्याकडं गंभीर तक्रार आहे. असं करू नका बाबांनो. शेवटी ते दूध घालतात म्हणून तुमची संस्था चालते. त्याच्यात आणखी मी आता इथं पशुवैद्यकीय मेडिकल कॉलेज स्थापन करतोय. त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. अनेक डॉक्टर आपल्या परिसरात निर्माण होणार आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्च तिथं होणार आहे. कशा पद्धतीनं ते कॉलेज चालत आहे ते बघितल्यानंतर त्याचं अनुकरण माझे इतर शेतकरी करू शकतात. तिथं सगळ्या प्रकारच्या जनावरांच्यावर औषध उपचार, ऑपरेशन, सगळ्या गोष्टी होणार आहे. तुम्ही ज्यावेळेस होईल, माझा मी प्लॅन फायनल केलेला आहे, जागा फायनल केलेली आहे, आता काम कधी पण सुरू होईल. पण ते झाल्यावर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. एवढं चांगलं आपण माळेगावच्या त्या परिसरामध्ये धाकट्या माळेगावच्या तिथं आपण ते करतोय. आता काही दुग्ध व्यवसाय हा काही जोडधंदा मानला जात नाहीये, तर तो आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आम्ही आमच्या लाडक्या बहिणी त्या व्यवसायात उतरल्यात. आजच बारामती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बऱ्याच महिलांना आम्ही 10 लाखाचे 15 लाखाचे चेक त्या बाबतीमध्ये दिले. बरोबर. अशा पद्धतीनं त्याचं व्याज राज्य सरकार बरोबर आणि कर्ज बारामती बँकेत दिलंय आणि 5 ते 7 वर्षाचे हप्ते. फक्त त्यांनी वेळेमध्ये त्यांचा हप्ता द्यायचा, वर्षाला. आम्ही त्याचं व्याज भरणार 12% अरे 10%, 11%, 12% जसं तुम्ही पीक कर्ज घेतल्यानंतर 3 लाखापर्यंत तुम्ही वेळेत फेडलं तर आपण तुम्हाला 0% व्याज लावतो. 1.5% केंद्र सरकार देतं, 2.5% राज्य सरकार देतं आणि बाकीचा जो गॅप आहे तो साधारण आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उचलते. 14 कोटी रुपये मला वाटतं बँकेला त्याच्याबद्दलचा भार उचलावा लागतो. या प्रकारे आपण या काढलेल्या सहकारी संस्था, मी काय सांगतोय, आता सध्या देशामध्ये जागतिक सहकार वर्ष म्हणून आपण साजरा करतोय आणि ह्याच्यामध्ये अमित शाह साहेब याचे प्रमुख आहेत. त्याच्याहून ते पण मोठ्या प्रमाणावर मदत करतायत. कोरोनाच्या संकट काळात आपल्या राज्यात अतिरिक्त दुधाचा उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळेस मीच राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. त्यावेळेस ते दूध आपण घेतलं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अनुदान देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जी गॅप होती ती आपण भरून काढली. आपण सगळ्यांनी पाहिले दुधाचे दर ज्यावेळेस कोसळले तेव्हा आपण पुढाकार घेऊन शासनाकडनं 7 रुपये लिटर प्रमाणे देखील अनुदान दिलेलं. हा सर्व पैसा माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात गेला. त्यामुळे अडचणीच्या काळामध्ये दूध उत्पादकांना चांगल्या प्रकारची मदत झाली आहे. संकटाच्या काळात महानंद डेअरी मार्फत देखील जास्त दूध उचलून तुमचं आर्थिक गणित बिघडू दिलं नाही आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना देखील दुधासाठी प्रति लिटर कसं मदत करता येईल त्याच्यामध्ये देशातलं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असं होतं याचा मला मनापासूनचा अभिमान आहे. कारण मी पण या धंद्यामधनंच इथपर्यंत पोहोचलेलो. माझे वडील लवकर वारले, त्याच्यानंतर मला माझं कॉलेजचं शिक्षण बघत बघत शेती करायला लागली. पण मी पोल्ट्री पण केली, डेअरी पण केली. त्याच्यामध्ये आपल्या कृषी ट्रस्टला आप्पासाहेब काका कोर्सेस घ्यायचे. आम्ही बाळासाहेबांनी त्या पोल्ट्रीचा पण कोर्स केला आणि आपण ह्याचा डेअरीचा पण कोर्स केला. 7 दिवसाचे कोर्स असायचे, आपल्याला ते सर्टिफिकेट द्यायचे आणि त्याच्यातनं आम्ही बँकेला दाखवल्यानंतर बँक आम्हाला कर्ज उपलब्ध करून द्यायची. ही आपली सुरुवात आहे. आता तो जम बसलेला आहे. पण मित्रांनो, स्पर्धा खूप मोठी. भेसळ मात्र अजिबात होता का? काल परवाच मला भेसळीच्या करता कडक कायदे करा, मी फाशीचा कायदा केला होता, पण ते राष्ट्रपतींनी सहीच केली नाही. मी म्हणजे महाराष्ट्र सरकार सहीच केली नाही. त्यामुळं तसलं काही भानगडीत पडू नका.
गोरगाईच्या आणि म्हशीच्या सडातनं निघालेलं दूध विसळू पण नका बादली. जसंच्या तसं गोरं करकरीत जाऊ द्या, कारण कुणाचे कच्चे बच्चे हे दूध पितात, त्याची जाणीव ठेवा. त्यामुळं यामध्ये आता बारामती वाढते. संजय, मला तुम्हालाही सांगायचं, तुम्ही सगळ्यांनी जास्त बारामतीमध्ये देखील नंदन माझ्या दुधाची एक विश्वासार्हता अशी निर्माण करा की लोक कसं गोकुळ पाहिजे, लोक कसं सध्या तरी अमृत पाहिजे, अमृत नाही, अमूल, काही भागामध्ये चितळे पाहिजे असं ते म्हणतात. तसं आम्हाला नंदन दूध पाहिजे असं ते म्हणलं पाहिजे. त्याकरता तुम्ही कष्ट घेण्याची गरज आहे. संचालक बोर्डाने एकोप्याने राहायची गरज आहे. त्यामध्ये आत्ता मी सांगितलं तसं मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्या पिंपरी चिंचवडमध्ये इव्हन कुठं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मोठी जागा कुठं असेल आणि शहर मोठं असेल तर त्यांच्या एका कोपऱ्यामध्ये देखील आपण त्यांना विनंती करू. मी दिगंबर दुर्गाडेला सांगतो तिथं विक्री करता येईल का, प्रयत्न करणं आपलं काम आहे. त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. परंतु त्याकरता संजय सतत मेहनत घ्यावी लागते. एवढी त्याच्याकरता सतत वेळ द्यावा लागतो, सतत विचार करावा लागतो किंवा कुठं आपल्याला ह्याच्यामध्ये यश मिळेल. आणि या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी जा. मागाशी खरेदी विक्री संघाला पण मी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीनं त्यांनाही जायला सांगितलंय. मित्रांनो, काही बाबतीमध्ये असं घडतंय की आता बारामती तालुका सहकारी दूध संघ ज्या दूध उत्पादक संस्था आहेत त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या काही अडचणी आणि वाहतूक कमिशनच्या बद्दल त्यांचा प्रश्न आहे. 2024 सालापासून त्यांचं म्हणणं आहे की वाहतूक कमिशनचे दर आहे तेवढेच आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाहीये. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारकडनं सहकारी दूध उत्पादक संस्थांना कोणत्याही योजनांची सुविधा मिळत नाहीये, त्या योजना अनुदान स्वरूपात मिळाव्यात, ते मिळणार नाही. आम्ही मार्केट कमिटीला डायरेक्ट मदत करतोय. आम्ही खरेदी विक्री संघाला वेगवेगळे पंप मिळवून देण्याच्या करता मदत करतोय. आम्ही दूध संघाला पण ह्या सगळ्या बाबतीत मदत करतोय. आता 40-1 कोटी रुपये ह्याला त्या मार्गाने देणार. तिथं त्यांच्याकडे आल्यानंतर त्याचा इनडायरेक्ट फायदा दूध उत्पादक सोसायट्यालाच होणार आहे. असं एवढ्या हजारो सोसायट्या कुणाकुणाला म्हणून मी मदत करणार आहे असं नाही होत. तुम्ही तुमची सोसायटी नीट चालवा. मी मागाशी रमेश भुजबळांचं उदाहरण दिलंय. वाटल्यास गाडी घ्या आणि जावा त्या जुन्नरला आणि त्यांना म्हणा दादांनी पाठवलंय त्यांची माहिती घ्या. कसं ते करू शकले? मग ते करू शकतात तर माझे लोक का करू शकत नाही? त्यामध्ये खाजगी बल्क कूलरला संकलन काम करणाऱ्या कामगाराला संघामार्फत पगार देण्यात यावा. बल्क कूलरची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. म्हणजे बल्क कूलर तुमचा आणि देखभाल दुरुस्ती आम्ही करायची. अरे शहाणे, तुम्ही मग नका चालवता येत नाही तर नका चालू, आम्ही आमचं चालू, आम्ही आमचं मेंटेन करू. त्यामध्ये संचालक मंडळ आणि संस्था, मी मागे सांगितलेलं होतं संजय की दर 3 महिन्यांनी मासिक मीटिंग घेण्यात यावी. गेल्या वर्षभरात सर्वसाधारण सभेत सूचना देऊन देखील एकही मीटिंगला बोलवलं नाही. का नाही बोलवलं? मी गेल्या वेळेस सांगितलं होतं, तुम्ही नव्हता कदाचित त्यावेळेस. सांगितलं होतं का नाही? तुम्ही होता ना, तुमचंच बोर्ड होतं ना, पोपट. सांगितलं होतं ना. अरे बाबा, चर्चेतनं मार्ग निघतो, काही नवीन आयडियाज लक्षात येतात. आता मी इतक्या लोकांना भेटतो, काही 100% सगळी कामं होत नाही. परंतु आम्हालाही धोरण ठरवत असताना त्यांच्या सूचनांचं, त्यांच्या निवेदनाचा मला उपयोग होतो की बाबा मी तिथं बसलो, मुख्यमंत्री बसले, एकनाथराव बसले, तरी धोरण करताना खाली फील्डवर काम करत असणाऱ्यांना काय करायचं आहे. तसं यांच्या जोरावर तुमचा दूध संघ आहे. तुमचं काहीतरी 2,71,000 लिटर पर डे हे तुमचं कलेक्शन आहे. त्याच्यात
गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडं कमी झालं, पण ते वाढलं पाहिजे. त्याकरता गोकुळनी वेगवेगळ्या स्कीमा केलेल्या आहेत. पुणे जिल्हा बँकेमध्ये तुमचे 3 प्रतिनिधी आहेत. दत्तोबाई आहेत, संभाजी होळकर आहेत, रणजित तावरे. त्यांची मदत घ्या. काय गोकुळनी केलं, आपण काय करू शकतो. लोकांना सगळं काही तुम्ही ऐकता, कुणीतरी तुमच्या तोंडात जांभळ टाकावून तुम्ही नुसतं हा करून बसावं असं नाही चालत. तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे, त्यांनी पण त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. संचालक बोर्डाने नुसतं मिरवण्याच्या करता संचालक नाही राहायचं. मधून अधून सोसायट्यांना जाऊन भेटून काही चांगले दूध उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना बाबा काय अडचण आहे असं विचारायचं असतं. आणि मग ते सांगतात ही अडचण आहे. मग ती बाबा दूध सोसायटी कुठली तुमची, ही. मग ते आणि तुम्ही बसून मार्ग काढायचा. अशा करता तुम्हाला नेमलंय. एक तर तुम्हाला कोणाला नमस्कार करायची गरज नाही, एक रुपया खर्च करण्याची गरज नाही. आम्ही सांगू तो चेअरमन, प्रेशर म्हणून चेअरमनचं नाव लागतंय पाकिटावर लग्नपत्रिकेच्या. कुणी बोलवलं तर चेअरमन या, चेअरमन बसा, चेअरमनचा सत्कार करा, चेअरमनला हार घाला, सगळं काही होतंय. मान तर मिळतो ना, का नाही मिळत. मग हा मान मिळत असताना मी आता त्या बाबतीमध्ये फिरतो, मला मान मिळतो, पण कष्ट घेतो, घासतोय, तेव्हा ही काही सुखाचं नाहीये. पण तुम्ही पण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. सगळ्यांनी. पण सोमेश्वरचा चेअरमन असेल, छत्रपतीचा असेल, माळेगावचा असेल, संस्थांचे प्रमुख असतील, इतर ठिकाणी संघटनेचे लोक असतील. संघटनेचे पण लोक आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आहे. तुमच्यावर जबाबदारी टाकली. किती सभासद झाले, कितीदा मिटिंग झाल्या, बारामतीची राष्ट्रवादीची कार्यकारिणीच्या किती मिटिंग झाल्या, किती हजर होते, आमच्या शहरामध्ये किती हजर होते, शहराची मिटिंग होती का, चर्चा होती का. मला रोज प्रत्येक वेळेस आल्यानंतर एक कागदाचा ढीकच्या ढीक. मग मी रात्री उशिरापर्यंत बसतो. प्रात तुझं एक काम, ते भुसे तुझं एक काम, यादव हे ह्याला सांग, त्याला फोन लाव, हनुमंत पाटील हे काम, त्याच्यामध्ये DSP हे काम. अरे बाबा तुम्ही करा ना. साहेबांनी मला संधी दिल्यानंतर परत या कामाच्या करता मी कुणाकडे साहेबांकडे जाऊन दिलं नाही. तुम्हाला काम राजवर्धन केलं पाहिजे. हे बरोबर नाही तुमचं. एकट्यानेच ओढायचं आणि उगी माझ्या नावाखाली तुम्ही मिरवायचं, हे कसं चालेल. मी जसं पद देऊ शकतो तसं पद काढू पण शकतो, राजीनामा घेईल. ही नाही पद्धत चालणार मला. तुम्ही विशेषतः पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पद दिलेलं आहे. त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. आणि उद्याच्याला जे पदाधिकारी नाही त्यांनी पण थोडी मेहनत घ्या. उद्या तुम्हाला जर ह्या संघात यायचं असेल, इतर संस्थात जायचं असेल, तर मला दिसू द्या ना. पण तुम्ही पण प्रयत्न करताय. मी पण बाळासाहेब, तुम्हाला आठवत असेल, मी साहेबांच्या घरातला जरी होतो तरी मी कुठल्याही पदावर नसताना 87 रामभाऊ बलवंडांच्या वस्तीवर माझी, बाळासाहेब गावडेंची, रामभाऊ बलवंड आणि काही सहकारी होते. ते म्हणले दादा, तेव्हा ती हिरवी गाडी यायची मुकुटराव बाबालालची, आणि ते काही फॉर्म वाटायचे, सगळं असं वातावरण आपल्या इथलं वेगळं झालं होतं. आणि मला त्यांनी सांगितलं, दादा साहेबांच्यावर व्याप आहे, साहेब मुंबईत असतात, दिल्लीत असतात, कुणीतरी इथं बघितलं पाहिजे, कुणीतरी इथं असलं पाहिजे. आणि म्हणून मी खरेदी विक्री संघात आणि दूध संघात बसायला सुरुवात केली. त्यावेळेस आमचे बॉस होते हरिभाऊ तावरे. संघात, दूध संघात बसायचं तर हरिभाऊ तावरे, आणि खरेदी विक्री संघात बसायचं म्हणलं की आप्पा. मग आप्पा वगैरे असं आम्ही सगळ्यांनी मला साथ दिली, नाही असं नाही. आणि इथं सुरुवात केल्यावर 87, 88, 89, 90, 91 5 वर्ष घासली. आणि मग काही जण म्हणले याला आता जरा खासदार करा, आणि मग खासदारकी मिळाली त्याच्या. आणि मग नंतर मग मी मागे वळून बघितलं नाही. बऱ्याच तरुणांना माहिती नाही म्हणून त्याचा उल्लेख केला. माझं सांगायचं तात्पर्य, अनेक कार्यकर्त्यांना आपण सभापती केलं, जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी केलं, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष केलं, उपाध्यक्ष केलं.
मामाला तर अध्यक्षही केलं आणि उपाध्यक्षही केलं, मीच केलं, मामा तिकडे जाऊन बसला. यायला काय करत नाही, हे असलं सगळं आहे. माझं काय म्हणणं आहे की आता तुम्ही बघताय बारामती कशी बदलते, ग्रामीण भाग कसा बदलतोय, इमारती कशा बांधल्या जात आहेत, रस्ते कसे चांगले केले जात आहेत, कुठं अडचण आली तर दवाखान्याला कशी मदत केली जाते, शिक्षणाच्या करता कशी दालनं उघडली जात आहेत, या सगळ्या गोष्टी करतो ना. बाकीकडे तुम्ही जरा जावा आणि फिरा आणि बघा काय अवस्था आहे त्या तालुक्यांची, त्या भागाची, आणि तुमच्याकडे काय अवस्था आहे. ह्याच्यात अजून आपल्याला भर घालायची. पण एक परिवार, एक कुटुंब म्हणून आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे. मला काही दिवसात शहरात, मी सचिन तुलाही सांगतो, जयलाही निरोप दे. मी मगाशी सुभाषला पण, सोमाणी आहे काही, सुभाषला पण निरोप द्या. बूथ वाईज मला प्रत्येक ठिकाणची कमिटीची नावं, वेगवेगळ्या जाती धर्माचे त्याच्यामध्ये प्रतिनिधी, आणि जे बूथवर बसतील असे, उगीच नुसतं नावाला नाही, त्यांना काहीतरी इंटरेस्ट आहे, त्यांचं काम बघत बघत. तसंच ग्रामीण भागामध्ये देखील माळेगाव पंचायतीचे आता नगरपंचायत आहे, तिथले वॉर्ड झालेले आहेत, शहरात वॉर्ड झालेले आहेत, जिल्हा परिषदेचे त्या बाबतीतले गट आहेत, पंचायत समितीचे आहेत. हे तुम्ही जर 5 तारखेला मी येणार आहे, कामाला सुरुवात झाली तर ठीक, नाहीतर मी त्याच्यामधनं मोकळं करीन. मी दुसऱ्याला संधी देईन. मी सांगेल की माझ्या कामात त्यांना रस नाहीये, त्याच्यावर दुसऱ्यांना ती जबाबदारी मी देईन. हे मला चालणार नाही. महिला असो नाहीतर पुरुष असो, युवक असो नाहीतर युवती असो, नुसतं स्टेजवर बसून मिरवायला नाही. आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करा. गेले मंगळवारी दुपारी कॅबिनेट झाल्यानंतर ते सगळं बघितलं. मला तिथं बसवलं नाही, गाडी घेतली आणि पहिलाच सोलापूरला गेलो, आणि तिथं कलेक्टर वगैरे सोलापूर, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगर गेलो. आणि मग पुण्यात आलो. पुण्यात त्या 2 महत्वाच्या मीटिंग घेतल्या, तिथल्या मीटिंग बाकीच्या सगळ्या घेतल्या. उद्या सकाळी 6ला पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं कलेक्टरनी मला वेळ मागितला. 6ला त्याला वेळ दिली प्रेझेंटेशन द्यायला, 7ला वेळ दिली शेखर सिंगला, 8ला वेळ दिली पीएमसी कमिशनरला, आणि मला वाटतं 9ला रांका ज्वेलर्सचं उद्घाटन करून मुंबईला जाणार. बरोबर उद्या मी 7 दिवस बाहेर. तुम्ही म्हणाल आम्ही कुठे सांगितलं होतं, तुलाच खाज होती म्हणून तू झालं म्हणू शकतात. लय पुढची आहेत, कधी म्हणणार नाही राव की काम करते. हे जे काही आहे ना मित्रांनो, प्रत्येकाचे दिवस असतात. आज माझी क्षमता आहे, आज मला उत्साह आहे, मला काम करायला आवडतं, मी झटपट निर्णय घेतो, हा माझा स्वभाव आहे. त्याच्यामध्ये जर कुणावर अन्याय झाला तर मी त्याच्या मागे मजबूतीनं उभा राहतो. आणि त्यामुळं आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा. जसं सुरुवातीच्या काळामध्ये पवार साहेबांचं एक जबरदस्त नेतृत्व होतं, त्यांचा फायदा आपण घेतला ना, तसा आता माझा फायदा त्या ठिकाणी घ्या. माझी पण मक्तेदारी नाही, पुढं कोणतरी इथलं नेतृत्व घेईलच, तुम्ही कुणाला तरी आमदार करालच, पण दिवस परत येत नाही. एक एक दिवस महत्वाचा आहे. आणि असणाऱ्या माझ्या अर्थमंत्री पदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ते बीडला पण मी भरपूर मदत करतोय पालकमंत्री. तिथं जाऊन विचारा पाहुण्यारावळा, त्याचा फायदा घ्या आणि त्याच्यातनं तुमचेही संसार चांगले करा. तुमच्यामध्ये पण मुलांना मुलींना शिकवा, योग्य दिशे रस्त्याने न्यायला सांगा, त्याच्यामध्ये तुम्ही पण छोटे मोठे व्यवसाय काढा. या प्रकारे सगळ्यांनी काम करा, हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. आणि त्याच्यात यांनाही घेऊन बसा. आता तर मला परत सांगू नका 3 महिन्यात काय तुमचा काही चहाच वाया जाईल ना. चहा पाणी थोडा वेळ तुमचं बाकीच्या संचालक बोर्डामध्ये वेगवेगळ्या मीटिंग कशा चालतात, काय चालतात, ते सगळं माझ्या कानावर येते. जे चुका करणार त्यांना पुढच्या वेळेस डायरेक्टर नाही, अजिबात लाड चालवणार नाही.
दूध संघामार्फत गायीचं रक्त तपासणी स्वतंत्र लॅब करण्यात यावी. माझी विनंती आहे की जिथं राज्य सरकारची मदत घेता येईल ते राज्य सरकारची फायदा घ्या ना. इथं लॅबची गरज आहे का? गरज असली तर करा, परंतु काही दिवसांनी त्या तिथं केविकेला आहे ना. हा कुठे? अरे बाबा, केविकेला आहे ना. मी आता माझे मार्केट कमिटीची मीटिंग कितीला? 2 का 2:30ला? अरे 2:30ला आहे तानाजीराव. मी मीटिंग 2:30ला दिलीये. ते 2ला टाकतात. मी या शाळेला सचिनला मीटिंगला 9ची वेळ दिली होती, त्यांनी 8:30ला टाकली. कारण अजित पवार 9ला तिथं टपकतो. माणसं तरी पाहिजे ना समोर, म्हणून तसं इथं उद्धट आपण आपल्या कारखान्याच्या जनरल बॉडीला गेला नाही का? बापाला पाठवलं, वाटून घेतलं. बाप तिकडं, तू इकडं. ठीक आहे मित्रांनो, त्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याकडं कृषी विज्ञान केंद्र, आता माझी मीटिंग आहे. एआयचा वापर माझ्या दूध संघात, खरेदी विक्री संघात, माळेगाव कारखान्यात, सोमेश्वर कारखान्यात मला करायचा आहे. माळेगाव सोमेश्वरचं मी ठरवलेलं आहे. मी माळेगाव सोमेश्वरचा बाळासाहेब 1 पैसा खर्च न करता एआयचं तिथं त्यांना मी सांगितलं, मी कसा तुमच्यावर विश्वास ते बोस्टनच्या माणसाला तोडला. मला तुम्ही सांगा, मी पहिला खर्च मी करतो. म्हणलं माळेगाव सोमेश्वरला कर. आता तो तिथं त्याची सगळी यंत्रणा लावणार आहे. त्यांना लागतील ती कागदपत्र तुम्हाला उपलब्ध करून द्यावा लागेल. डाटा वगैरे लागतो ते. तसं आपल्याला दूध संघात पण करायचं, रवींद्र खरेदी विक्री संघात पण करायचं. ह्याचा खूप उपयोग होतो. एआय मुळे क्रांती झालेली, क्रांती. आणि त्याचा वापर करून तुमच्या दुधाची क्वालिटी, त्याच्यातली भेसळ, त्याच्यातले चुकीचे प्रकार, ह्या सगळ्याला आळा बसतो, त्याला कंट्रोल येत बसतं. आणि म्हणून मी आत्ताच त्यांना सांगणार आहे, त्याच्यावर तुम्हाला पण त्याच्यात लक्ष घालावं लागेल. त्याच्यात अजूनची माहिती तुम्हाला घ्यावी लागेल. ज्यांना संचालक बोर्डातल्यांना आवड असेल, ज्यांचं शिक्षण थोडंसं जास्तीचं झालं असेल, शिक्षणावर अवलंबून नसतं तुम्ही कसं आत्मसात कराल ते ज्ञान ते असतं, त्या पद्धतीनं तुम्ही करा. दूध संघात गेली अनेक वर्ष दूध पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांना दूध संघाकडून सभासद करून घ्यावं. मी मगाशी खरेदी विक्री संघाला सांगितलेलं किती दूध संस्था आहेत, त्याच्यामध्ये किती राहिलेल्या आहेत, किती दूध घालणार आहेत आणि किती राजकारण करणार आहेत. त्याच्यामुळं ते बघूनच मी सभासद करेन. नाहीतर सभासद करायचं आणि काय डोक्याला तापच करायचं, तसलं काय माझ्याच्याने होणार नाही. मी ते बघून तपासून, काही तुम्हाला सभासद असला नसला तरी तुम्हाला आम्ही सगळी वागणूक तर चांगली देतो. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला डायरेक्टर होता येत नाही, तेवढं आहे. म्हणजे तरी ह्याच्यातनं मार्ग काढावा. त्याची एकदा यादी द्या दुधाची. काही तर निव्वळ दूध संस्था बंद ठेवल्यात. पण कुणाला तरी म्हणायचं, सुरेश जरा तुझ्या डेअरीतनं माझ्या इथं 10-20 लिटर 50 लिटर टाक. संस्था जिवंत ठेवायला का, तर ह्याला तिथं प्रतिनिधी व्हायला. हे असले जे आहेत ना, त्यांना पण मी कमी करणार. मी आता कायदाच करतो. कारण तूच आमच्या अतुल सावेंकडे अतुल सावेंकडेच आहे ना मंत्री दुग्ध विकास. अरे तुम्हाला तुमच्या दूध घालणाऱ्या खात्याचा मंत्री कोण माहिती नाही? तुम्ही म्हणाल तुम्ही उपमुख्यमंत्री, तुला तर कुठे माहिती आहे? काय झालंय? दुग्ध विकास, पशुसंवर्धन विभाग, मत्स्य विभाग, असं त्याच्यामध्ये 3-4 नाही रे बाबा. काही पंकजा मुंडेंच्याकडं त्यातला एक वेगळा भाग आहे. पशुसंवर्धन त्यांच्याकडे आहे. माझ्या मते अतुल सावे. हा बरोबर आहे. मग तेवढं चांगलं. मग तेच सांगतो, अतुल सावे राव एवढं नाही चुकायचं माझं. हेच सांगतायत पंकजा मुंडे. कोण सांगताय? विखे पाटील मागं होते. त्यांना आता
पाटबंधारेचं 2 हे दिलेले MKVDC, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ आणि गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ हा भाग त्यांना दिलेला आहे आणि बाकीचे 3 भाग गिरीश महाजनांना दिलेले. तर या पद्धतीनं आपण करू. मित्रांनो, हे जे काही निवेदन आहे हे निवेदन मी तुमच्या चेअरमन तुम्हा दोघांकडे देतो. त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना बोलून चर्चा करा आणि मला त्याबद्दलचे सांगा. मी त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये करू. बारामती तालुका दूध संघाने नेहमीच एक सामाजिक भान ठेवून आजपर्यंत काम केलेलं आहे. काय झालं? तोडली का? कुठली? झाडे आता उभा आहे, तूच काहीतरी धक्का लावला. दूध संघातील कंत्राटी कर्मचारी यांचा PF त्या कंत्राटदाराकडून वेळ दिला जात नाही, तो रद्द करा कंत्राटदार. कारण PF अतिशय महत्वाचा आहे. आमच्या काल कुठेतरी शिवनगरचा PF दिला नाही, आम्हाला काही कोटी रुपयाचा बोजा पडला, दंड आला. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? कुठला GR रणसिंगाचू नाही तर फणसिंगाचू, मला काय घेणं देणं. त्याच्यामध्ये त्यांचे पेमेंट देताना त्यांच्याकडे असणारे जे काही कंत्राटी कामगार आहेत त्यांचा PF धरलाय का, तरच त्याचं पेमेंट तेवढं तर करा. हे तर आपल्या हातात आहे. त्या बिचारा तो काम करतो कॉन्ट्रॅक्टचं म्हणल्यावर त्याला PF द्यायला पाहिजे, त्याने भरायला पाहिजे. आपण नाही रे. बाकीच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु मी त्याच्याबद्दल तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी एवढंच तुम्हाला सांगतो, आपण आणखीन ह्याच्यामध्ये खूप संघला स्पर्धक निर्माण झालेले आहेत. आपल्याच इथं जवळपास 8 ते 10 संस्था दूध गोळा करतात, तरी आपण 2,71,000 करतो. पुणे जिल्हा दूध संघ 11 तालुक्यात 1,90,000 गोळा करतो. 11 तालुक्यात, आणि आपण एका तालुक्यात 2,71,000 सरासरी. ते 3 लाखाच्या पुढे टार्गेट ठेवा. त्याचबरोबर मला वाटतं गोविंद गोळा करताय, गोविंदच्या शेजारी ते हेरिटेज आहे ते गोळा करताय, नेचर गोळा करताय, सोनाई गोळा करताय, डायनामिक्स गोळा करताय, त्याच्यामध्ये ते रियल गोळा करताय, अमूल गोळा करताय, कन्हैया कोण आहे ते गोळा करताय, हॅटसन ते गोळा करतायत, 10 गोळा करतायत. म्हणजे सगळं दूध मला वाटतं तालुक्यात 5 लाखाच्या पुढे दिसतंय. हा हेरिटेज 25,000 गोळा करते, गोविंद 22,000, नेचर कळस 3,000, सोनाई 3,000, कन्हैया 11,500, स्वयंभू 6,000, रियल 3,500. बारामती ना, इतर त्यांचं वेगळंच आहे. हॅटसन साधारण 2,500, गोवर्धन साधारण 2,000, डायनामिक्स सांगितलं ना 1,000. अशा पद्धतीनं जवळपास 80,000 लिटर दूध इथनं गोळा होतं. अर्धे संस्था लिमिटेड म्हणजे काय? अर्ध काय? हा, काही संस्था अर्ध आपल्याला घालतायत आणि अर्ध बाहेर घालतायत. हे बरोबर नाही. हे अर्ध केलं तर मी तुम्हाला अर्धाच करेन. मी वाकड्यात शिरू शकतो. हा, अहो त्याच्याकरता विठ्ठलराव पशुखाद्य पण त्या क्वालिटीचं पाहिजे ना. काय अप्पासाहेब, तेच मधल्या काळामध्ये पशुखाद्याच्या मध्ये तुमच्या कुठल्या तरी माणसाने गडबड केली की नाही? काही माल नको तेवढा आतमध्ये घेतला की नाही? संचालक बोर्ड काय झोपा काढत होतं? MD काय झक मारत होता?
तुम्हाला पगारावर नेमलेले. किती पगार आहे आपल्याला? तुमच्या काळात नसेल पण किती आता किती आहे? 2.25 लाख. तुमचं काम आहे ना बाबा, असं नाही. त्याच्यामध्ये कोण चावटपणा करत असेल, मी परवाही तुम्हाला सांगितलं, कुणाचे लाड कुणी सांगत असेल मी दादाच्या लय जवळचा आहे, त्यांचा एजंट होतो, आमक होतो. एजंट होणं वेगळं, माझं काम चांगलंय म्हणून तुम्ही एजंट होता. माझ्या समोर जेवढे उभे राहतात त्यांच्या तुलनेत मी उजवा आहे म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहतात. वस्तुस्थिती आहे. पण मी पण तुमच्याकरता बरोबर काम करतो. करोडो रुपयाचा पैसा आणून ओढतो ह्या तालुक्यामध्ये. तुम्ही त्याची आणि याची तुलना करायची नाही. तिथं तुम्ही काम खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक किंवा तिन्ही कारखाने, इथं काम करणाऱ्यांनी तिथं कामच केलं पाहिजे. नुसती सही करायची, चकाट्या पेटत गाव फिरायचं, तसं नाही चाललं. तसला मी शिफारस करून लागलेला असला तर त्याला काढा, मेमो द्या, पहिला द्या, दुसरा द्या, तिसरा द्या, काढून टाका. कळलं? आजी नोंद रवींद्र तू पण घे, सचिन तू पण घे. म्हणजे कारण ऐक ना वागळेजी, मला तुम्हाला सांगायचं, मी 2 गोष्टी करतो. एक तर बेस्ट पावडर प्लांट त्या ठिकाणी टाकतो आणि बेस्ट नंदर पशुखाद्याचा कारखाना टाकतो. त्याच्यावर 40 कोटी रुपये काढले तर व्याज झाला असता 1248, 5 कोटी रुपये वर्षाला. सरळ हप्ता 10 कोटीचा, 10 कोटीचा हप्ता आणि 5 कोटी 15 कोटी. हे कशातनं गेले असते? दूध संघातनं गेले असते. ते सगळे आपले वाचले. त्यामुळं मग आता माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला, माझ्या दूध सोसायट्यांना व्यवस्थितपणे पगार मिळाला पाहिजे, दर मिळाला पाहिजे. आणि तीच गोष्ट माझ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, त्यांनाही व्यवस्थितपणे त्यांचं कुटुंब घरी गेल्यावर फार आदळआपट होणार नाही अशा पद्धतीनं त्यांचंही चाललं पाहिजे. हे करा ना. आता त्याचं म्हणणं, दूध संघाचं म्हणणं असं आहे, दिवाळीतील दूधचा फरक आता 70 पैसे बिनव्याजी संस्थांसाठी ऍडव्हान्स, त्याच्यातनं त्यांचं व्याज वाचलं ते 15 पैसे. पशुवैद्यकीय सेवा ती करतो ते 10 पैसे. मला दाखवलं होतं त्या दिवशी. सबसिडी डेअरी साहित्याला 5 पैसे, असं वेगवेगळ्या पद्धतीने 1 रुपया हे त्यांना संस्थांना या निमित्तानं दिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी त्यामध्ये नाही. तर ह्या प्रकारे मला हे करून पाहिजे, जसं ते रमेश भुजबळांनी केलं. आता ह्या गोष्टी तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीनं करून दिल्या तर तुम्ही त्या पद्धतीनं माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुढच्या वेळेस ही तक्रार बाळासाहेबांची पण, पागळीची पण, प्रतापरावची पण, विठ्ठलरावची पण, अंकुशची कोणाची येतं का? अरे बाबा, तेच मग बघायलाच ठेवले ना. जर पर लिटर त्याचा खर्च जास्त असेल तर तोही तुम्ही कमी केला पाहिजे, काटकसर केली पाहिजे. ते तुमच्या देखत सांगतात आपला ओव्हरहेड खर्च जास्त आहे. ते नाही तर जर त्याचा खर्च जास्त असेल पर लिटर, मला दाखवा गोकुळचा किती आहे, राजहंसचा किती आहे. त्याच्यामध्ये अमूलचं तुम्हाला नाही समजणार, परंतु माझ्या पुणे जिल्हा दूध संघाचा किती आहे, माझ्या बारामती दूध संघाचा किती आहे, असे वेगवेगळे 7-8 ज्या आमच्या राजाराम बापू पाटलांची संस्था, कृष्णा ते आमच्या जयंत पाटलांची, त्यांचा किती आहे. असे ज्यांचे चांगले त्यांचे घ्या ना, स्पर्धा करा. संगमनेरचं सांगितलं ना, राजहंसच ना, संगमनेर राजहंस तेच बाळासाहेब थोर. काय झालं ताई?
आता बारामती दूध संघ 1 रुपया कमिशन अंतर्गत वाहतूक 50 पैसे, लाईट डिझेल व इतर 60 पैसे, 2 रुपये 10 पैसे कमिशन देतं. कात्रज दूध संघ त्यांच्याच सोसायट्यांना 1 रुपया 80 पैसे कमिशन देतात. थांबा जरा ऐका. राजान बापू संघ 1 रुपया 70 पैसे कमिशन देतं. राजहंस संघ 1 रुपया 5 पैसे कमिशन देतं. आणि खासगी डेअरी मात्र त्यांना दूध पाहिजे असतं ते 2 रुपये 25 पैसे देतात. पण सहकाराचा विचार करता आपण 2 रुपये 10 पैसे देतो, हे झालं कमिशन. आणि वेगळ्या पद्धतीने हे 1 रुपया, म्हणजे 3 रुपये 10 पैसे मिळतात ना बाबा. मग सुरेश मग द्यायला शेतकऱ्याला द्यायला लागते म्हणून तर तुझी डेअरी चालली. मी सांगितलेल्या मगाशी तुम्हाला घेऊन बसतील. मी 5 तारखेला येणार आहे, त्यावेळेस मला रिपोर्ट द्या. आपण सगळे मिळून अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या वडीलधाऱ्यांनी लावलेला संघ त्याची ऊर्जितावस्था आणि त्याचं अतिशय गौरवशाली पुढची वाटचाल ठेवण्याच्या करता काम करू.